सायली, तू कधी आली? 2 दिवस झाले. आणि तुझा नवरा कुठं आहे? ते असतील घरी. कुठे जाणार आहेत ते? म्हणजे काय नाही, मला जरा काम आहे, मी जाते. केशा, तो कसा आहे रे? अजून तरी जिवंतच आहे. वरवरची काळजी करायची काय गरज नाही. केशदा, हा बोल की. तुझं लग्न झालंय आणि तू सांगितलं पण ना आम्हाला. म्हणजे ती आमची वहिनीच होती ना? पळे, ती सायली होती. सायली? हा. कोणती सायली? आपल्या बाबेदाची सायली तर नाही ना? हा, ती आपल्या बाब्याची सायली आहे. आणि ती इथं कशी आली? ते मला काय माहिती. तिचं लग्न झालंय आणि तू हे सांगितलं ना आम्हाला. तुला काय करायचंय आता? बरं, जाते. हा, जा. सायली ताई, मला आवाज दिला का? हो. तू तिकडे खालच्या आळीला राहते ना? हो, पण तू कोण? मी तुला ओळखलं नाही. तू नसशील मला ओळखत, पण मी चांगलीच ओळखते तुला. म्हणजे? मला बोलायचं होतं तुझ्यासोबत थोडं. बोल ना मग. आता इथं नको, संध्याकाळी मी येते तुझ्या घरी, मग बोलू आपण निवांत. ठीक आहे, चालते. चालेल. ए आव्या, इथं बसलाय का खेळत? चल आपल्याला जायचे. कुठं? अरे ती सायली आले. कोणती सायली? अरे आपल्या बाबेदाची सायली. तू विसरला का? ती का? चल चल चल. सायली ताई, आलीस? ये ना, बस. आणि हा कोण? हा आव्या, आपल्याच गावातला आहे. एकटीच बसलीस? हो अगं, आई बाबा नाही दिसत? ते गेलेत भात लावायला. मग तू नाही गेली? नाही अगं, बरं नव्हतं वाटत. तुला काहीतरी बोलायचं होतं ना, बोल ना. तू बाब्यादाला ओळखत असशील ना? मी तुमच्यासाठी चहा करू का? अगं नको, आम्ही नाही पित चहा. मग बिस्किट देते. नाही नको. मग थांबा, दूध देते. सायली ताई, उगाच विषय टाळू नको. आम्हाला तुझ्या आणि बाब्यादाबद्दल सगळं माहिती, पण काही गोष्टी आम्हाला तुझ्या तोंडून ऐकायच्यात. पण मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. तुम्ही जावा बरं इथून, मला खूप काम आहेत. तुला माहितीये का तुझ्यामुळे काय अवस्था झाली त्याची? अगं उकिरड्यावर हिंडतो तो, लोकांनी कुत्र्याला टाकलेल्या भाकरी तो खातो. हे सगळं ना तुझ्यामुळे झाले आणि तूच हा विषय टाळते. आता कशाला रडते? काय होणार आहे आता रडून? माझं मला माहिती काय झालं ते. तुम्ही जावा बरं इथून. अगं पण रडून काय होणार आहे? एकदा जाऊन त्याला भेट तर. भेटून काय होणार आहे? घडलेल्या गोष्टी बदलणार आहेत का? अगं गोष्टी बदलणार नाहीयेत, पण तो सुधरण तरी. तो लय अडगत करतोय ग. दिसल त्या पोरीच्या मागे जातोय सायली सायली करत. त्याचं तेवढं प्रेमच होतं माझ्यावरती, आणि माझं पण. अगं एवढं प्रेम होतं ना, मग का गेली त्याला सोडून? काही गोष्टी आपल्या हातात नसतात. असं कोड्यात काय बोलते? आणि तुझं एवढंच प्रेम होतं ना, तर भेट ना जाऊन त्याला. साक्षी, तुला अजून पण नाही कळलं का? मला तर वाटत आहे हिचं कधी खरं प्रेमच नव्हतं बाबेदावरती. आणि तुला काय वाटते बाबेदा येडा झाला हे हिला माहीत नसेल? अगं सगळं माहिती आहे हिला, फक्त नाटकं करते ही. मला खरंच माहिती नव्हतं की बाब्या माझ्यासाठी एवढा येडा होईल ते. मी कोणत्या हेतूने हा निर्णय घेतला होता आणि काय होऊन बसला ते फक्त माझं मलाच माहिती. कोणत्या हेतूने निर्णय घेतला? तुझं प्रेम नव्हतं तर कशाला त्याला तुझ्या मागं मागं फिरवलं? तुला दुसऱ्या पोरासोबतच लग्न करायचं होतं, तर याच्यासोबत प्रेमाचं नाटक का केलंस? बस, ज्या गोष्टी तुला माहित नाही ना त्या गोष्टी बोलू नकोस. आणि काय ग,
आल्यापासून खरं प्रेम खरं प्रेम खरं प्रेम. तुला काय माहितीये का खऱ्या प्रेमाचा अर्थ? नाही कळत, पण तुला तर कळतो ना, मग का दिलास त्याला धोका? नुसतं प्रेम करून चालत नाही, ते नशिबात पण असावं लागतं. सायलीताई, अगं एकदा सांग ना, परत नाही विचारणार आम्ही. बाब्या खूप चांगला होता ग. तो सगळ्यांची मदत करायचा. त्याचा हाच स्वभाव मला खूप आवडायचा. तो MPSC ची परीक्षा पण देत होता आणि आम्ही लग्न पण करणार होतो. पण 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 काय? पण त्याच्या वडिलांना मी नव्हती आवडत. का? कारण मी गरीब होते ना, आणि त्यांना श्रीमंताची पोर पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी त्याचं लग्न त्याच्या मामाच्या मुलीसोबत ठरवलं होतं. त्याचा मामा पैसेवाला होता ना, आणि मी गरीब. पण बाब्याचं प्रेम होतं माझ्यावर, आणि त्यामुळे त्याच्या वडिलांनी मला धमकी दिली होती की तू बाब्याला सोड, नाहीतर मी जीव देईन. आणि त्यांनी शपथ पण घातली होती की तू हे बाब्याला कधी सांगायचं नाही. आणि ह्याचमुळे मी त्याला कधी सांगूच शकले नाही. पण शपथ देणारच राहिला नाही तर तू काय अजून शपथ शपथ करून बसले? म्हणजे तू धोका दिला त्यामुळे बाब्याचा याडा झाला. तुझ्या बापाला हे सहन नाही झालं, त्याला आला झटकन, त्या झटक्यातच जो गेला. तू आता कुठं असेल रे? कुठं असणार आहे तेव्हा? दिवसभर गावभर हिंडला असेल आणि आता जाऊन पडला असेल देवळामध्ये, देवासंग गप्पा मारीत. माझी सायली कुठे? माझी सायली केव्हा येणार आहे? देवा, सायली येणार ना? येणार. सायली येणार. येणार. सायली येणार. सायली येणार. बाब्या, बाब्या, अरे काय अवस्था करून घेतली तू? कोण आहेस तू? अरे मी तुझी सायली. तू मला नाही ओळखलं? अरे मी तुझी सायली. नाही, तू माझी सायली असू शकत नाही. हे सगळं माझ्यामुळे झालंय, मला माहितीये. सॉरी ना बाब्या. अरे बाब्या, मीच तुझी सायली आहे. काय केलंय? तू याच्यातून बाहेर निघ. मी तुला सगळं घरं सांगेन. ऐक ना, सॉरी ना बाब्या. मार मला, मार तू, मार. माझ्यामुळे झालंय सगळं बाब्या. बाब्या, आता मी परत आले ना. सायली येणार. सायली येणार एक दिवस. सायली येणार. मी आले परत. माझं असं नाही राहायचं बाब्या. तू आता चांगलं वागायचं बाब्या. अरे मीच आहे तुझी सायली. अरे बाब्या, अरे मीच आहे तुझी सायली. चल बघू आता, असं वेड्यासारखं नाही वागायचं. उठ, सायली येणार. उठ, चल. सायली येणार. सायली येणार. सायली येणार. सायली येणार. अरे बरं झालं पाऊस उघडलाय ना. हा आव्या, एक बोलू का? हा बोल ना. पण तू करशील का? अगं आधी बोल तर. आपण फिरायला जायचं का? फिरायला कुठं जायचं? जाऊ कुठं तरी धबधब्यावरती. हा, पण आपण जायचं कसं काय? आमच्या घरी तर गाडी पण नाही. मग घे ना कुणाची तरी. आता कोणाची घेऊ गाडी? ते केस दादाकडे आहे, तो दे ना आपल्याला. किशोर दादाकडं? बरं चालते, मी ना त्याला विचारितो. आणि त्याने जर नाही दिली मग आपण इष्टीने जायचं का? एसटीनं नको, तू विचारून तर बघ केस दादाला. मला असं वाटतंय तो देईन गाडी. बरं चालते, त्याने दिली तर मग जाऊ आपण. आणि हा, तो जर गाडी देत असेल ना तर मला सांगायला ये, चाकाच्या माळावर. हा. केशदा, काय रावे, बोल की. अरे तुझ्याकडे एक काम होतं. बोल की, मग काय काम होतं? या गाडीला घेऊन किती वर्ष झालं?
झालं 2 वर्ष झालं की. काय 2 वर्ष झालं? अरे वाटत नाही 2 वर्ष झालं म्हणून. काय नवीन गाडी ठेवली हा? असं वाटत नवीनच गाडी घेतली. अरे कशाची नवीन तवा पार बुसकट पडलंय गाडीचं हे बघ खरं वाटले ते. अरे गप्प ना. काय गाडी बिडी घेतो काय नवीन आता? नाही नाही, अरे मी कसली गाडी घेतोय तेव्हा. मग बोल काय काम आहे तुझं? हा काम का? अरे ती गाडी पाहिजे होती तुझी, मला देशील का? कधी पाहिजे तुला गाडी? उद्या. अरे उद्या कसली पाहिजे गाडी? कशाला नाही? नाही ना राहू दे गाडी. पण नाही. उद्या कशाला पाहिजे गाडी? अरे ते हा, आमचं मामाला आजारी आहे. आईला घेऊन जायची तिकडे. काय झालं मामाला? मामाच्या किडनी झटका आलाय. काय आजार निघतील याचा काय नेम नाही बघ. हा ना, तू गाडी दिली असती ना तर आईला घेऊन मामाला बघून आला असतो रे. मग सकाळची इष्टी असते की सकाळची इष्टीने जा की मग. ए केशदा बाकीच नको लांबट लावू तुला द्यायची असली दे नाही तर राहू दे. हा काय बोलला? नाही म्हणजे ह्याचा मामा लय आजारी आहे. आता तो कवा एसटीनं जायचा तोवर याचा मामा जायचा. हा म्हणजे त्यापेक्षा तू दे ह्याला गाडी जाऊ दे. बर जा घेऊन तेल टाक तेवढं. अरे मामाचा दवाखान्याचा खर्च करायचा का गाडीत तेल टाकायचा? बर नको टाकू गाडीत तेल, येते तेवढंच जाऊन. मग आलो मी उद्या गाडी न्यायला. बर बर या. साक्षी साक्षी साक्षी. अरे एवढं काय झालं खुश व्हायला? अगं केशदा गाडी द्यायला तयार झालाय. काय हा खरंच? ये आपण ना लय मज्जा करू, तर फिरू, मक्याचं कणीस खाऊ आणि ना तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे जाऊ. आव्या काय झालं नाराज व्हायला? आता तर गाडीची पण अरेंजमेंट झाली ना. हा, गाडीची अरेंजमेंट झाले. माझं पण फिरायला जायला पैसे कुठे माझ्याकडे? मग मी आहे ना, मी आणते पैसे. आणि तू कुठून आणणार पैसे? घरून. नाही नको, मी मागतो घरी काहीतरी करून. आव्या आता तू असं करणार का? मी बोलले ना मी आणते. फिरायला आपण दोघं जाणार आहे ना, आणि तू गाडीची अरेंजमेंट केली, मग मी पैशांची करते. अगं नको तुझं पैसे. आव्या मी बोलले ना मी आणते. नाही जायचं का मग फिरायला? जाऊ. अगं मग कुठे जायचं? ते डोंगराच्या पलीकडं. नाही तिकडे नको, आपण ना तो फेमस धबधबा आहे नाही का, तिकडे जाऊ. हा जाऊ, आणि ना लय मज्जा करू. चल मी जाते, जाऊन उद्याची तयारी करते. बाय. बाय. आहे चहा दे लवकर, चल. अरे हो दम धर जरा. अगं दे ना लवकर. अरे थांब की जरा देते. कॉलेजचा ड्रेस का नाही घातलास? अगं तू शर्ट मागलाय अरे कालच तर धुतला होता मी. आणि ती पॅन्ट मग फाटले ना, त्यामुळे नाही घातला. तुला तर कपडे व्यवस्थित वापरताच येत नाही. अगाय मला लय घाई, आज लय मोठं काम आहे महत्वाचं. अरे अरे जरा हळूहळू पी की, कुत्र मागं लागलंय, भाजल की तुला. हळू काय, तिकडे साक्षी वाट बघते. काय काय नाही काय नाही काय नाही, वर वाट बघत नाही. चल जातो मी. अरे आव्या तुझी बॅग राहिली. अगं आज बॅग नाही नेणार, कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे ना. बरं सावकाश जा. हा हा लय उशीर झाला का मला यायला? नाही बरं बस मग. चालवशील ना नीट गाडी? तुला विश्वास नाही का माझ्यावरती? स्वतःपेक्षा जास्त. बस ना.
मी आता निघून त्याला बघितलं नाही ना? नाही नाही कोणी नाही होईल. किर्या अरे ते काय आहे? तिथं दगड आहे. अरे हे नाही ते बघ काय आहे? जायचं हे तर आवेन साक्षी आहे. गाडी उचलल्या दुसरं काय तिथं मला पण दिसतंय. दिसतंय ना, मग काय विचारित अरे हे दोघं गाडी कुठे चालत आणि गाडी कोणाची? घेतली असेल उरसातून. उरसत अशी गाडी भेटते का? नाही नाही ना. मग हे दोघं कुठं चालत त्याचा शोध लावायला पाहिजे ना. का तुला शेडीमध्ये जायचंय? किर्या आता काय ती गाडी कोणाची तरी असेलच ना. मग कळतंय ना, मग काय विचारित तू तर निवड हुकलेला आहे. तू निवड मंद आहे. म्हणता अरे तोच तर आपला छंद. तुझा नाही का म्हणलेला आधी? अरे बाबा चल कॉलेजला.